पंडितरायाचे दर्शन घेऊन असं वाटत माहेर पंढरपूर संतांचं माहेर आहे. दरवर्षी यायचे. आता थकलेले आहेत, वार्धक्याकडे झुकलेले आहेत, उतार वेळ लागली, उतार काळ आली आणि भगवंताला विनंती केली, देवा आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, एकच विनंती बाबा, आम्ही थकलेलो आहोत, आज ना उद्या पिढीला पाठ घडून पडणार आहे, म्हणून तुझी वारी अखंडित अव्याहतपणे आमच्या घरात चालावी, म्हणून या वारी करता एक उत्तराधिकारी दे. भगवंताची कृपा आईसाहेब गरोदर झाल्या आणि गरोदर झाल्यानंतर त्या ठिकाणी पंढरीची वारी आणि परुले वळण इंद्रिय सकळ त्या ठिकाणी हट्ट झाला की मी तुमच्या सोबत येणार आहे. जनाईच्या वडिलांनी त्यांच्या आईसाहेबांना सांगितलं की बघा तुमची अवस्था आता पायी चालण्यासारखी नाहीये, तुम्ही गरोदर अवस्थेला प्राप्त झाले, प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे, माझ्या एका या अवस्थेमध्ये वारीला येऊ नका. जनाईच्या आईसाहेबांनी ऐकलं नाही, त्यांनी उत्तर दिलं भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी रायाची पंढरी मलाई रागवाना त्या ठिकाणी भावगीत ऐकण्यासारखे. आम्ही लहान असताना रेडिओ असायचा, रेडिओवरती सकाळी सकाळी गाणे लागायचे, सुरुवातीला गाणे लागायचे आजी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा गणू आजी ठीक आहे. मग पुढे आलं गातो आवडीने गातो आवडीने गोड तुझे नाम तुझी माझा तुझी घनश्याम गातो आवडीने. हे मागे पडलं आणि पुढे आलं हाती घेऊन आलो एक तारी नाम गातो तुझे नाम गातो तुझे. ते मागे आलं मग एक लोकप्रिय गाणं झालं होतं चल ग सखे पंढरीला चल ग सखे पुढचं गाणं लोकप्रिय झालं पाहुले झालं पंढरीची वाट पाहुले झालं हे मागे पडलं. मग एक लोकप्रिय गाणं आलं कधी लागेल कधी लागेल कधी लागेल मागे पडलं. आणि मग 5-7 वर्ष अगोदर हे गाणं आलं होतं भक्त पुंडलिकासाठी मला दाखवाना विठुरायाची पंढरी. इथपर्यंत हे गाणे ऐकण्यासारखे होते, इथपर्यंत गाण्यांमध्ये अर्थही होता. घरात जर गाणं लागलं तर दरवाजामध्ये रस्त्यामध्ये माणूस तळवाला थांबून जायचा, ठपकून जायचा आणि गाणं ऐकायचा, कारण इथपर्यंत गाणे चांगले होते. आता गाणं आहे देवपणाच्याही वाड्यात घुसायला रिकाम आहे का कुठे, त्यांना अर्थ नाही, ते तत्व नाही. आई साहेबांनी सांगितलं मी तुमच्या सोबत येणार, त्यांनी नकार दिला, ऐकलं नाही. निष्ठावंत भाव भक्ताला स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. पंढरपूरला आल्या, गरोदर अवस्था होती, पांडुरंगाच्या चरणातून नतमस्तक झाल्या आणि सांगितलं देवा काही नको, जे होईल ते तुला समर्पित, फक्त त्याने तुझी वारी करावी. परत आल्या, गरोदर अवस्था होती, प्रसूती काळ जवळ आला, सुंदर अशा मुलीला जन्माला घातलं, नाव ठेवलं जना. जनाई 5 वर्षाची असताना त्या ठिकाणी आई वडिलांच्या सोबत आल्या. पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान केलं, मुलीकरायचं दर्शन घेतलं आणि रावडामध्ये परमात्म्याचं रूप पाहिलं.
भगवंताचं रूप पाहिलं आणि देहतादात्म विसरल्या. आई वडील निघून गेले, जनाई तिथेच राहिल्या. तुका म्हणे नाहीतरी केली ओळख खरं तटस्थ ध्यान विटेवरी. दामोदशेट्टी रोज यायचे. नांगरायचे वडील त्यांनी पाहिलं की 5 वर्षाची मुकली पोरगी रावणामध्ये उभी आहे. विचारलं, बेटा कोण ग तू? म्हणजे माझं नाव जना. आई वडील कुठे आहे? म्हणजे ही काय विटेवर उभी आहे. हेच माझं आई, हेच माझी. दामोदशेट्टी जनाईला आपल्या घरी घेऊन आले. दामोदशेट्टींचं कुटुंब 14 जणांचं कुटुंब.